श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच वारकऱ्यांच्या व भाविकांच्या स्वागतासाठी पाडेगाव येथे भव्य आणि आकर्षक स्वागत कमान ग्रामविकास विभागाच्या वतीने ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले आहे। वारकरी आणि भाविकांचे विशेष लक्ष ती वेधून घेते। श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यासाठी पाडेगाव येथे तब्बल 72 फूट रुंद आणि 35 फूट उंच अशी भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे। ग्रामविकास खात्याच्या वतीने नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेली ही कमान भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारे ठरणार आहे। स्वागत कमानीवर भगवान विठ्ठल, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आकर्षक प्रतिमा साकारण्यात आल्यात। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वारकरी संप्रदायाशी संबंधित छायाचित्रांचाही समावेश आहे। याशिवाय वारकरी परंपरेचे प्रतीक असलेले मृदंग, वीणा, टाळ यांची आकर्षक चित्रेही कमानीवर झळकत आहेत। ही संपूर्ण रचना भक्तिमय वातावरणाची अनुभूती देत आहे। पुणे जिल्ह्याची सीमा ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे या कमानीतून स्वागत होणार आहे। भाविकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे। काय म्हणाले मंत्री जयकुमार गोरे याबाबत ऐका। भाऊ, डॅशिंग जिल्हा परिषद सदस्य, डॅशिंग आमदार आणि आता डॅशिंग मंत्री गेले 2 वर्ष झालं आपण या पालखी सोहळ्याचं अत्यंत चांगलं नियोजन करताय। यावर्षी तर स्वागती कमानी ह्या लोकांचं किंवा भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत। कसं नियोजन याबाबत? एक आहे की जेव्हा भाविक भक्तिभावानं आपल्याकडे येतो तेव्हा प्रत्येक पालखी मार्गावर, प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी सगळ्या भाविकांची सन्मान करणं, त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या निमित्तानं स्वागत कमानीची उभारणी केलेली आहे। शेवटी एक आहे, इथं आलेला प्रत्येक वारकरी ज्या भक्तिभावाने येतो त्याच भक्तिभावानं इथला स्थानिक आपला जो नागरिक आहे तोही स्वागत करत असतो। तेव्हा एक अतूट असं नातं वारकरी, माऊली आणि आमचे स्थानिक नागरिक यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून आपण बघतो की आलेल्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करायला कुणीही कमी पडत नाही। म्हणजे इव्हन गावातला प्रत्येक माणूस माझ्या घरी 4 वारकरी का होईना जेवले पाहिजेत, आम्हाला त्याची काहीतरी सेवा करता आली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन समाजातली माणसं काम करत असतात। तेव्हा आमचंही कर्तव्य आहे की ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली अगदी शहरी भागातसुद्धा जे काय करता येईल, वारकऱ्यांना सेवा देता येईल तो सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे। मी तोंडानं सांगून त्याचा प्रत्यय येणार नाही। आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जेव्हा आपण पाहाल तेव्हा नक्की आपल्याला जी अगोदरची वारी आणि त्यानंतर झालेली बदललेली वारी, म्हणजे स्वच्छ, निर्मळ, त्यानंतर स्वागतासाठी सज्ज असलेली, सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेली, आरोग्याची काळजी घेणारी अशा पद्धतीची वारी आता आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे आपण स्वागत कमानीच्या माध्यमातून आलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं आणि माऊलींचं स्वागत करतो। भाऊ, आपण गेल्या वर्षी प्रत्येक पालखी तळाला भरघोस असा ऑन दी स्पॉट निधी दिला होता, जवळजवळ 1.5 ते 2 कोटी आपण दिले होते। यावर्षी काय त्याचं नियोजन? यावर्षी तर त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण निधी दिलेला आहे। मला वाटतं ग्रामविकास खात्यानं पाठीमागच्या वर्षापेक्षा जवळजवळ 50-60 कोटी रुपये अधिकचे दिलेले आहे। ज्या ठिकाणी पालखी मार्ग होते त्याला पर्यायी रोड होते, ज्या वाहनं, वारकऱ्यांची वाहनं, मालवाहतूक गाड्या ह्या येणारे जे रस्ते होते ते सगळे रस्ते आता आपण कॉन्क्रीटचे केलेले आहेत। प्रत्येक वेळी मुरुम टाकणं, चिखल होणं, ट्रॅफिक जाम होणं या सगळ्यात आता मुक्ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। चालू वर्षी आता कुठंही गाडी ट्रॅफिक अडेल अशी परिस्थिती राहिलेली नाही, सगळे रस्ते आपण करून घेतलेले आहेत, पर्यायी व्यवस्था आपण ठेवलेली आहे। शेवटी एक आहे की एवढं मोठं नियोजन असतं त्या पर्यायी वाहतुकीची व्यवस्था असणं आवश्यक आहे आणि ते सगळे रोड आम्ही यावर्षी मंजूर केले आणि प्रत्यक्षात कामही केलेलं आहे। त्यामुळं आपल्याला चालू वर्षी तर खूप मोठ्या प्रमाणावर निधी आला आहे आणि चालू वर्षीची व्यवस्था ही आपण वारी झाल्यानंतर त्याची अनुभूती आपल्याला येईल। भाऊ, माऊलींचा पालखी सोहळा दिवसेंदिवस वाढत चालला आहे। लोणंदचा पालखी तळ हा अपुरा पडतोय। नवीन प्रस्तावित 25 एकराचा प्रस्ताव तळ आपल्या मंत्रालय पातळीवर पेंडिंग आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे, याबद्दल काय माहिती आहे? नाही, नक्की आता आपण बघतो हा तळ थोडा छोटा आहे। माऊलींचं पालखीला येणाऱ्या भक्तांची संख्या, वारकऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे। तेव्हा नव्यानं पालखी मार्ग मोठा झाला पाहिजे ही मागणी आपल्या स्थानिक नागरिकांची आहे, आमच्या विश्वस्तांची आहे।
त्या मागणीचा सरकार सकारात्मक विचार करत आहे. त्या बाबतीची सगळी माहिती आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्या जागेचा अधिग्रहणाचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला आहे. त्याला जे काय करायला लागेल ते आपण करू. पण भविष्यात जेव्हा पंढरपूरचा कॉरिडॉर करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी व्यक्त केलेला आहे, तेव्हा तो कॉरिडॉर पूर्ण होत असताना जेव्हा पंढरपूर स्वागतासाठी सज्ज होईल, एक अत्याधुनिक अशा पद्धतीचं पंढरपूर जेव्हा बनेल, तेव्हा त्याच क्वालिटीचे पालखीतळ पण झाले पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आमचा. भाऊ, आपण आता नवीन पालखी मार्ग झाला आहे. गेल्या वर्षी बी माझा हा प्रश्न होता. तरडगावच्या जवळ जो पालखी मार्ग नव्याने चालू होतो आणि एक लोणंदला येतो, तो छेदला जातो त्या ठिकाणी खरं तर उड्डाण पुलाची गरज आहे, कारण भरपूर अपघात झालेले आहेत. याबाबत आपण लक्ष घातलं पाहिजे खरं तर, नक्की कारण आपण त्या मार्गाने येता जाता आपण मार्गाने येतो, त्या मार्गाने जातो. आता उड्डाणपूल जिथे जिथं पाहिजे तिथं करायचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन आपलं जे सजेशन आहे ते ॲक्शनसाठी घेतलं जाईल आणि जर आवश्यकता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नक्की आपण उड्डाणपूल करू. ठीक आहे. थँक्यू.